व निवडणुकीसाठी मध्ये सुमित्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना मागणी केली पाठिंबा देण्याची. बघा, पहिली गोष्ट, मागच्या विधानसभेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उभाटा आणि काँग्रेस या तिघांची युती होती आणि ती जागा युतीमध्ये शरद पवार साहेबांच्या योगेंद्र पवारने लढलेली जागा आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर आधी सुनेत्राताईंनी उद्धव ठाकरेंना जागा मागायचा प्रश्न येत नाही. शरद पवार साहेबांनाच त्यांनी विनंती करायला पाहिजे की आघाडीची जागा आहे, तुम्ही आमच्या विरोधात लढू नका. आणि पवार साहेबांनी देखील ती मोठ्या मनात सोडली पाहिजे, कारण अजितदादा त्यांच्या परिवारातले सदस्य होते आणि ते गेलेले आहे. आणि राहिला काँग्रेसचा विषय, तर काँग्रेसची ती जागाच नाहीये, त्यामुळे काँग्रेसच्या त्या जागेला लढायचा प्रश्न येत नाही. आणि एवढं करून एवढी खास काँग्रेसला बारामतीत लढायची असेल तर 2 लाखाच्या फरकाने ते पडतील, त्याचं डिपॉझिट वाचणार नाही. निवडणुकीसाठी मध्ये सुमित्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना मागणी केली पाठिंबा देण्याची. बघा, पहिली गोष्ट, मागच्या विधानसभेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उभाटा आणि काँग्रेस या तिघांची युती होती आणि ती जागा युतीमध्ये शरद पवार साहेबांच्या योगेंद्र पवारने लढलेली जागा आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर आधी सुनेत्राताईंनी उद्धव ठाकरेंना जागा मागायचा प्रश्न येत नाही. शरद पवार साहेबांनाच त्यांनी विनंती करायला पाहिजे की आघाडीची जागा आहे, तुम्ही आमच्या विरोधात लढू नका. आणि पवार साहेबांनी देखील ती मोठ्या मनात सोडली पाहिजे, कारण अजितदादा त्यांच्या परिवारातले सदस्य होते आणि ते गेलेले आहे. आणि राहिला काँग्रेसचा विषय, तर काँग्रेसची ती जागाच नाहीये, त्यामुळे काँग्रेसच्या त्या जागेला लढायचा प्रश्न येत नाही. आणि एवढं करून एवढी खास काँग्रेसला बारामतीत लढायची असेल तर 2 लाखाच्या फरकाने ते पडतील, त्याचं डिपॉझिट वाचणार नाही.